नमस्कार. मी जगदीश मेहेंदळे. गर्जे मराठी ग्लोबल कॅनडा सेंटर ऑफ एक्सलन्स तर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण फायनान्स सब्जेक्टवरचा दुसरा वेबिनार कंडक्ट करतोय, ज्याचं नाव आहे ॲसेट अक्युम्युलेशन स्ट्रॅटेजीज अँड इमर्जन्सी फंड्स. आणि वेबिनार घेणार आहेत धनंजय. सो मी धनंजयना रिक्वेस्ट करतो की त्यांनी स्वतःची ओळख करून द्यावी आणि सूत्र हातामध्ये घ्यावी. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद जगदीश. Thank you so much for your सॉरी सॉरी initiative on this. सॉरी, वन सेकंड. बाकी सगळ्यांनी प्लीज आपले कॅमेरे ऑन केले तर इट विल बी नाईस फॉर धनंजय टू इंटरॅक्ट विथ एव्हरीबडी. थँक्यू. ओके. Perfect. तर नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा. आणि उन्हाळ्याच्या दिवसात छान वेदर असताना वेळ काढून अशा प्रकारचं सेशन अटेंड करणं याच्यासाठी फार मोठं धारिष्ट लागतं असं मी म्हणेन, मानसिक दृष्ट्या. कारण ऑल टेम्पटेशन्स आर गोइंग आउट, आणि अशा वेळेला घरात बसून असं काहीतरी धनंजय भोसेकरांकडनं ऐकणं हे फार अवघड गोष्ट आहे असं अनेकांना वाटत असेल. पण लेट अस सी हाऊ वी कॅन एन्जॉय द सेशन. मी स्क्रीन शेअर केलेला दिसतोय तुम्हाला? हो, येस. परफेक्ट. सो बिफोर आय मूव फॉरवर्ड, लेट अस एनिवे आय एम गोइंग टू. मला वाटतं इथे सगळे मराठी असल्यामुळे मराठी मध्येच चालू ठेवणं जास्त प्रिफरेबल आहे असं मला वाटतं. पण एखाद्याला वाटत असेल नाही इट्स गुड टू बी इन इंग्लिश, तर मला सांगा तसं. ओके. तर माझी इंट्रोडक्शन जर द्यायची झाली तर एक छोटीशी इंट्रोडक्शन आहे. अं, पहिल्यांदा थोडंसं माझ्या एज्युकेशन बद्दल आपण बोलूया. बेसिकली आय एम अ चार्टर्ड प्रोफेशनल अकाउंटंट फ्रॉम कॅनडा. आय एम अ सर्टिफाईड जनरल अकाउंटंट फ्रॉम कॅनडा एज वेल. I'm a certified management accountant from USA. Together with that, I'm certified internal auditor from USA. And originally, I'm a cost accountant, ज्याला पूर्वी म्हणजे पांढरी जाडीचा ऍडव्हान्टेज घेऊन म्हणतो, आमच्या काळात त्याला कॉस्ट अकाउंटंट म्हणत होते. आणि आता त्याला सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट असंच म्हटलं जातंय. आणि इन ॲडिशन टू दॅट, आय एम अ क्वालिफाईड फिनान्शियल प्रोफेशनल, ऑफिशियली लायसन्स्ड फ्रॉम प्रोव्हिन्स ऑफ ओंटारियो थ्रू फिनान्शियल सर्व्हिसेस रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ ओंटारियो. माझ्याबद्दल एखाद मिनिट जर सांगायचं झालं तर टिल रिसेंटली आय वॉज वर्किंग विथ अ फायनान्स कंपनी ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ फायनान्स. आणि आफ्टर दॅट विचार असा आला की खूप वर्ष आपण आपली बुद्धी, आपले विचार, आपलं लाईफ दुसऱ्या कोणासाठी तरी आपण डेडिकेट केलेले इतके अनेक वर्ष. तर टू दॅट एक्सटेंट थोडाफार आपल्या स्वतःसाठी वेळ द्यावा अशा विचाराने आय क्विट फ्रॉम देअर. आणि आय एम टोटली फोकसिंग ऑन माय अदर पोर्टफोलिओज, ज्याच्यापैकी एक आहे अकाउंटिंग अँड टॅक्सेशन बिझनेस, विच इज आय हॅव अकाउंटिंग टॅक्सेशन फर्म कॉल्ड DCB अकाउंटिंग अँड टॅक्स सर्व्हिसेस. अँड अंडर द क्वालिफाईड financial professional license, I do the financial advisory to lots and lots of individuals and corporations as well. त्यामुळे ॲज अ पार्ट ऑफ धिस थोडासा एक विचार असा मनामध्ये असतो नेहमी की मी आता जवळजवळ 42 वर्ष अकाउंट टॅक्सेशन फायनान्स फील्डमध्ये काम करतोय. कॅनडामध्ये गेले 25 वर्ष आहे. बरंच काही ज्ञान इथे साठलेलं आहे. आणि जर आलंच वरून बोलावणं, अर्थात केव्हा तरी येणारच आहे, पण जेव्हा केव्हा बोलावणं येईल त्यावेळेला ते सगळा एक्सपिरियन्स आणि नॉलेज माझ्याबरोबर निघून जाणार आहे. तर त्यापूर्वी जास्तीत जास्त लोकांना हे ज्ञान आपल्याला देता यावं या दृष्टीने फिनान्शियल लिटरसी ज्याला म्हणतो, फिनान्शियल लिटरसी कॅम्पेन असं आपण त्याला म्हणूया, एक चॅरिटेबल वर्क डोक्यामध्ये आहे, ज्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांना मला ज्ञान द्यायला मिळेल. आणि अर्थात ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते असं माझे वडील मला नेहमी सांगायचे. आणि त्याही पुढे जाऊन ते म्हणायचे, जे जे आपणा ठावे ते ते इतरा शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. त्याच्यामुळे ह्या विचारांनी प्रवृत्त होऊन माझं हे सगळं कार्य सध्याच्या घडीला गेले काही वर्ष चालू आहे.
आता त्याच्यामध्ये थोडासा एक कॉम्प्लायन्सचा भाग आहे, तो म्हणजे नो ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑफ दिस सेशन. ऑफकोर्स जगदीशने जे काय रेकॉर्डिंग केलं असेल ते, बट अदर दॅन दॅट यू आर नॉट सपोज टू. स्क्रीनशॉट्स, फोटोज वगैरे स्क्रीनचे शक्यतो काढू नका. पेन पेन्सिल कागद घ्या, लिहून घ्या. जितकं तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तितकं लिहून घ्यायला माझी काही हरकत नाहीये. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही लिहून ठेवा, जेणेकरून आयदर इन इन द एंड ॲट द सेशन आपल्याला बोलता येईल, किंवा इंडिपेंडेंटली मला जरी कनेक्ट केलं की म्हणजे तुम्ही असं काहीतरी सांगितलं पण आम्हाला ते काही नीट कळलेलं नाहीये, वेळेच्या अभावी सगळंच काही डिटेलमध्ये सगळ्यांना सांगता येईल इथे असं नाहीये. त्यामुळे आय ट्राय माय बेस्ट राईट अवे, बट इफ नॉट देन वी कॅन ऑलवेज कनेक्ट. The information in this presentation is not intended to provide legal or tax advice. To ensure that your own circumstances have been properly considered and that action is taken based on the latest information available, you should obtain professional advice from a qualified tax advisor before acting on any of the information in this presentation. त्याच्यामुळे ॲज इज जसंच्या तसं घेतलं आणि मी वापरलं असं होऊ शकत नाही. कन्सेप्च्युअल नॉलेज आहे हे, त्याच्यामुळे ट्राय टू अंडरस्टँड द कन्सेप्ट बिहाइंड दॅट. पण ऍक्शन घ्यायच्या आधी मी किंवा माझ्यासारख्या कुणालाही, तुमच्या पसंतीच्या माणसाला तुम्ही त्याबद्दल जास्तीचं विचारून त्यानंतर ऍक्शन घ्यावी अशी अपेक्षा आहे. आता ऍसेट अक्युम्युलेशन स्ट्रॅटेजीज याच्यामध्ये काय येतं बेसिकली, तर अक्युम्युलेटिंग वेल्थ अँड द कॉस्ट ऑफ वेटिंग. म्हणजे काय, तर एखादी गोष्ट केल्याने काय होतं हे आपण नेहमीच बघतो, पण महत्वाचं त्याच्यामध्ये इक्वली आहे ते म्हणजे न केल्याने काय आपले दुष्परिणाम होत आहेत. आता श्वास घेतल्याने आपल्याला काही त्रास होत नाही, पण श्वास न घेण्याचे दुष्परिणाम आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे त्याचप्रमाणे एखादी गोष्ट, एखादी ऍक्शन घेताना ती घेतल्याने आपल्याला बरेच ऍडव्हान्टेजेस असतील, पण न घेतल्याने सुद्धा आपल्याला काही लॉसेस असतात जे आपण कन्सिडर केलेले असले पाहिजेत. आपल्याला कशा प्रकारचे रिटर्न्स मिळत आहेत, हिस्टॉरिकली रिटर्न्स कसे मिळालेले आहेत, ऑन अन ॲव्हरेज किती रिटर्न्स कोणाला कसे मिळत आहेत, आपल्याला कसं मिळत आहेत, हेही त्याच्यामध्ये बघणं महत्वाचं आहे. आणि इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज आणि मिनिमायझिंग रिस्क, सगळ्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या दे आर ऑल इन रिलेव्हन्स टू द रिस्क. आपण पैसा म्हटलं की पैशाबरोबर रिस्क नेहमी कॅल्क्युलेट करत असतो. अनेक वेळा आपल्याला मोठी माणसं म्हणतात कॅल्क्युलेटेड रिस्क घेतलीस तर काही हरकत नाहीये. म्हणजे काय, तर आपल्याला सगळी बॅकग्राऊंड माहीत असताना, आपल्याला तो आयटेम क्लिअरली आपल्या डोक्यामध्ये समजलेला असताना जर आपण एखादं डिसिजन कॉन्शियसली घेतलं तर ते कॅल्क्युलेटेड रिस्कचं उदाहरण आपण म्हणू शकतो. थिंक अबाउट द फर्स्ट टाइम यू एन्काउंटर्ड एनिथिंग इन्व्हेस्टमेंट रिलेटेड. कधी तुम्ही याच्यावरती विचार शेवटचा केलेला आहे हे आठवण्याचा प्रयत्न करा. अनेक वेळेला काय गोष्टी घडतात हे मी इव्हेंच्युअली तुम्हाला जाऊन सांगणार आहे, पण खरोखरीच आपण या विषयावरती विचार केलाय का? आपण सगळं, आपली सगळी प्रेमाची माणसं, सगळे नातेवाईक, आई वडील, सगळी भावंड, मित्रमंडळी सगळ्यांना सोडून इकडे स्क्रॅच पासून सुरुवात करण्यासाठी आलेलो आहोत. तर अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या आयुष्याचा विचार आता आपण करायचा आहे हे मुळात आपण लक्षात घ्यायला पाहिजे. इथे आपल्याला आई वडील, काका मामा ऐनवेळी मदतीला कुणीही नाही येत. अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या फ्युचरचा विचार जर केलेला नसेल तर वी आर गोइंग टू बी इन ट्रबल. आणि फ्युचरचा विचार म्हणजे काय, पुढच्या वर्षी मी काय करणार आहे ह्याला फ्युचरचा विचार मी म्हणत नाही. पुढच्या 3 वर्षात काय करणार आहे, पुढच्या 10 वर्षात काय करणार आहे, रिटायरमेंट पर्यंत मी काय करणार आहे, रिटायरमेंट नंतरचं आयुष्य मी कसं जगणार आहे, त्याच्यासाठी मला किती पैसा लागणार आहे. आणि एवढं सगळं करून कॅनडाची सिस्टीम लक्षात घेता, ज्याला मी गेल्या प्रेझेंटेशन मध्ये एक्सप्लेन केलं होतं, कोणी जर असेल गेल्या वेळेला तर त्यांना ते लक्षात असेल की इस्टेट ही भयानक प्रोसेस कॅनडामध्ये आहे, ज्याचा आपल्याला काही सुत्राम कल्पना नाहीये. आणि कुणीही इथे बसून शांतपणे तुम्हाला ही इस्टेट प्रोसेस आहे असं कॅनडाला आल्यानंतर सांगायला कोणाला वेळ नाही. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर आपण जे काही केलंय त्याचं पुढे काय होणार आहे हे जर नीट माहिती नसेल तर आयुष्यभर कॅनडात कमवलं आणि सगळं CRA ला देऊन गमावलं
अशी परिस्थिती आपली होऊ शकते. त्याच्यामुळे कन्सेप्च्युअल इस्टेट प्रोसेस काय आहे हे आपण सगळ्यांनी पहिल्यांदा माहिती करून घेतलं पाहिजे, जे मी गेल्या सेशनमध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. कोणाला जर त्याबद्दल आणखीन समजून घ्यायचं असेल पुन्हा एकदा, किंवा गेल्या वेळेला नव्हतोय आता मला तुम्ही सांगा, तर शुअरली माझा फोन नंबर मी देणार आहे, ईमेल ॲड्रेस देणार आहे. मला कनेक्ट करा, मी तुम्हाला मनापासून समजावून सांगीन. आणि ते समजवणं तुम्हाला हे माझा वेळ खाणं असं अजिबात समजू नका. याचं कारण पुढे मी तुम्हाला दिलेलं आहे की जे जे आपण ठावे ते ते इतरा शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, हे पुन्हा एकदा सांगतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारे प्रश्न विचारताना, माझा वेळ घेताना, किंवा तुम्हाला अडचणी आहे असं कसं साधं आपलं त्यांना विचारायचं, काहीतरी कॉम्प्लिकेटेड असेल तर गोष्ट निराळी, असं काही समजू नका. तुमच्या शंका क्लिअर करून तुम्ही चांगली डिसिजन घेण्यामध्ये मला आनंद आहे. जस्ट एक थोडं स्लाइट इंट्रोडक्शन धनंजय. तुम्ही आता म्हणाल की तुमचे आधीचे प्लॅन सेशन्स पण अवेलेबल आहेत, जे तुम्ही घेतलेले होते. तर त्या संदर्भातले लोकांना काही प्रश्न असतील तर ते तुम्हाला विचारू शकतात. नक्कीच, डेफिनेटली. परंतु बिफोर रिचिंग आउट टू यू, मी असं सजेस्ट करू शकतो की त्या सगळ्या सेशनचं रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे. ते रेकॉर्डिंग लोकांनी त्या बघावं, आणि त्याच्यात अजून पुन्हा काही शंका असतील तर जरूर तुमच्याकडे तुम्ही ते संपर्क साधू शकता. येस. ऍब्सोल्युटली, दॅट ऑल मेक सेन्स. पण कसं होतं काही वेळेला 2 मिनिटाचा प्रश्न आहे, त्यासाठी मी 1 तास वेबिनार अटेंड करू आणि मग मला त्यातनं उत्तर नाही मिळालं तर भोसेकरांना कनेक्ट करू, असा विचार मनामध्ये येतो. त्याच्यापेक्षा विचारून घ्या, मी सांगेन. तसंच वाटलं तर हे बघा, या त्या सेशनमध्ये सगळं मी एक्सप्लेन केलेलं आहे डिटेल. आपण मुद्दाम बोलण्याची काही गरज नाही असं मी ओपनली सांगू शकेन. बट ठीक. व्हॉट यू सेड इज ॲब्सोल्युटली राईट. दॅट कॅन ऑल्सो बी अ गुड आयडिया. And if somebody wants to really spend time and listen to that. Retirement plan at your first job. हा विचार कोणी करतं का? मी आताच जॉबला लागलो, तुम्ही रिटायरमेंट नंतर काय करणार आहे, हा विचार मनात येत नाही. पण हा विचारच आपल्या आयुष्याचा पाया असतो, की आपण जर पुढचा विचार केला नाही तर आपण टोटली ट्रबलमध्ये येणार आहोत. ह्यालाच आपण प्लॅनिंग म्हणतो. अ गिफ्ट फ्रॉम ऑर टॉट बाय युअर पॅरेंट्स. अनेक वेळा आई वडील आपल्याला सांगत असतात, शिकवत असतात, पण आपण शांतपणे त्याच्यावरती दुर्लक्ष करत असतो. बघू वेळ तेव्हा तेव्हा विचार करीन असं असं आपण कॉन्फिडेंटली म्हणत असतो. पण जेव्हा वेळ येते त्यावेळेला विचार करायला वेळच नसतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आत्तापासून विचार करणं फार गरजेचं आहे. ॲट अन एज दॅट इट जस्ट हिट यू, आय हॅव गॉट टू स्टार्ट समथिंग. कसं होतं की आयुष्यभर मी म्हणत आलेलो असतो, इन्शुरन्स कशाला पाहिजे. पण कुठेतरी डायबिटीस निर्माण होतो आणि मग मनात शंका यायला लागली की बाबा आता मला इन्शुरन्स मिळेल का नाही मिळेल, पटपट जाऊ इन्शुरन्सकडे आणि घेऊ इन्शुरन्स. तसं होत नसतं. कारण जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा इन्शुरन्सला माहिती असतं की नाव इट हॅज टू बी कॉस्टली फॉर यू. त्यामुळे अनेक गोष्टींचा विचार हा त्या त्या वेळेला करणं गरजेचं आहे. गाडीमध्ये स्टेपनी ठेवणं हे टायर पंक्चर झाल्यानंतर करायचा विचार नाहीये. पंक्चर व्हायच्या आधी टायर स्टेपनी आपल्या गाडीमध्ये असणं गरजेचं आहे. तशा प्रकारे आपल्याला फिनान्शियल फ्युचरचा, ऍसेट अक्युम्युलेशनचा विचार ऑलवेज केलेला असला पाहिजे. वेअर डू यू गेट युअर इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस फ्रॉम, ह्याला खूप महत्व आहे. तुमचा संपूर्ण भरोसा जर आयुष्यातला गुगलवरतीच असेल तर ऑल द बेस्ट टू यू. कारण कारण सांगतो याचं तुम्हाला की गुगलकडे सगळं आहे हो. आणि आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे पण आणखीन भरपूर काही आहे. गुगलपेक्षाही पुढची स्टेप आहे ती. पण मुद्दा असा आहे की मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर माझी परिस्थिती समजून कोणीतरी मला देत आहे का अशीच 10 ऑप्शन्स देत आहे ज्याच्यातलं कुठलं ऍप्लिकेबल मला तेही मला कळत नाही. माझ्या सिच्युएशनला अनुसरून, कारण कुठलीही सिच्युएशन ही होलिस्टिक अप्रोचनी सॉल्व्ह करायची असते, हा विचार गुगलकडे नाहीये. मी इन्व्हेस्टमेंटचा विचार करतोय. अरे नाही, माझ्या मुलाचं एज्युकेशन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी. आता माझ्याकडे आहेत आहेत नाहीत ते सगळे पैसे मुलाच्या एज्युकेशनसाठी इन्व्हेस्ट करतोय. सगळे पैसे तुम्ही RESP मध्ये ब्लॉक करून ठेवलेले आहेत. कारण काय, मुलाला उद्या 80-90 हजार, 1 लाख 1.5 लाख जर लागले तर मी कुठून आणू. हा हा माझा हा मुद्दा प्रायोरिटीमध्ये डोक्याने घेतला आणि मी त्याप्रमाणे ऍक्शन घेऊन मोकळा झालो.
पण त्याच्याऐवजी उद्या सकाळी जर काहीतरी घडलं तर मी पैसे कुठून आणायचे? म्हणजे इथे होलिस्टिक अप्रोच झालेला नाहीये की आत्ताला मला किती लागणार आहेत, 10 वर्षात किती लागणार आहेत, मुलगा ग्रॅज्युएशनला जाईल, कॉलेजला जाईल तेव्हा मला किती लागणार आहे, त्या कारणानुसार त्या गोष्टीची इन्व्हेस्टमेंट आपण वेळच्या वेळेला योग्य तऱ्हेने केलेली असली पाहिजे. याला म्हणतो मी होलिस्टिक अप्रोच. त्याच्यामुळे तुम्हाला ऍडव्हाइस कुठून मिळतोय ह्याच्यावरती गोष्टी बऱ्याच अवलंबून आहेत. आता एखाद्या फिनान्शियल ऍडवायझरकडे प्रॉपरली जाऊन जर तुम्ही तुमचं इन्फॉर्मेशन गॅदर करत असाल किंवा सोल्युशन फाइंड आउट करत असाल तर ही इज एक्सपेक्टेड टू बी, जसा ॲज आय एम अ लायसन्स फिनान्शियल प्रोफेशनल, आय एम सपोज टू टेक अ होलिस्टिक अप्रोच. तुमच्या सगळ्या गरजांना लक्षात ठेवून नीड बेस अनालिसिस करून त्याप्रमाणे सोल्युशन देणं हे फार महत्वाचं असतं. त्यामुळे दॅट इज द वे यू हॅव टू लुक ॲट युअर प्रॉब्लेम्स. हाऊ डू यू नो व्हॉट टू डू विथ इट? कोणीतरी काहीतरी सांगितलं, मी त्याचं नक्की काय करायचंय, मला त्याचा फायदा आहे की नाही, मला ते ऍप्लिकेबल आहे की नाही, हे सगळं लक्षात घेऊन त्याप्रमाणे ऍक्शन घेणं फार महत्वाचं आहे. बिल्डिंग युअर नॉलेज बिगिन्स विथ अ स्ट्रॉंग फाउंडेशन. कुठल्याही बिल्डिंगला जेव्हा आपण कन्स्ट्रक्ट करायचं म्हणतो तर व्हॉट इज द बिगेस्ट थिंग दॅट इट शुड हॅव फर्स्ट इन प्लेस इज द प्रॉपर फाउंडेशन. त्याच्यामुळे आपल्या आयुष्याची बिल्डिंग जेव्हा आपण बांधायला निघतोय फिनान्शियली, त्यावेळेस त्याच्यासाठी असलेलं फाउंडेशन आपलं प्रॉपरली आहे की नाही, कुठल्या गोष्टी कुठल्या वेळेला कधी करायच्या आहेत, हे जर फंडामेंटल्स आपले क्लिअर नसतील तर आपण करू ते स्पोरॅटिक, त्या क्षणी वाटलं, डिसिजन घ्यायची वेळ आली, पटकन कोणीतरी सांगितलं हे करून मोकळा हो, देन यू आर नॉट फॉलोइंग द सिस्टम. तर व्हॉट इज फिनान्शियल फाउंडेशन असं जेव्हा आपण बघतो, इट इज लाईक बिल्डिंग अ हाऊस. यू मस्ट बिल्ड इट फ्रॉम ग्राउंड अप. म्हणजे काय? फाउंडेशन वरती कधी असत नाही. आधी पाया मग कळस मंदिराचा, बरोबर आहे? त्याच्यामुळे पाया भक्कम करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि पाया भक्कम करताना आपल्याला 4 गोष्टींचं भान कायम ठेवायला पाहिजेच पाहिजे. त्यातली सगळ्यात महत्वाचे 4 चॅलेंजेस आयुष्यामध्ये काय येऊ शकतात, तर हे ते 4 चॅलेंजेस आहेत. पहिला चॅलेंज आहे, प्रत्येकाने, कमवत्या माणसांनी विचार केलेला असला पाहिजे की इफ आय एम नो मोर, हाऊ विल माय फॅमिली सर्वाइव्ह? मी नसताना माझ्या फॅमिलीचं आयुष्य कसं असणार आहे? ते फिनान्शियल डिझास्टर मध्ये जाणार आहे का आत्ता असलेली लाईफस्टाईल ते चांगल्या प्रकारे कंटिन्यू करू शकतात? ह्या प्रश्नाचं उत्तर आपण आपल्याला दिलेलं नसेल तर वी हॅव नॉट डन अ प्रॉपर फिनान्शियल फाउंडेशन. यातल्या कुणालाही मी इथे विचारलं की बा सगळ्यात बिगेस्ट ऍसेट तुमचा कुठला आहे, प्रत्येक जण त्याचं वेगळं उत्तर देईल. कोणी म्हणेल माझी फॅमिली, कोणी म्हणेल माझं एज्युकेशन, कोणी म्हणेल माझं घर, कोणी म्हणेल माझे आई वडील. काही ना काही वेगवेगळं उत्तर आपण देऊ. पण आपण फिनान्शियल टर्म्स मध्ये याचा जेव्हा विचार करतोय तर व्हॉट इज युअर बिगेस्ट ऍसेट असं आपण जेव्हा विचारतो, एखादा माणूस म्हणेल माझी हेल्थ, मी स्ट्रॉंग हेल्थ आहे ना माझी, दॅट इज इट. पण प्रत्यक्षात इफ यू वॉन्ट टू नो व्हॉट इज युअर बिगेस्ट ऍसेट, इन कॅनडा जरी मी सांगायचं ठरवलं तरी द बिगेस्ट ऍसेट इज नथिंग एल्स अदर दॅन युअर इन्कम अर्निंग कपॅसिटी. त्यामुळे मी मी घर घेतलेलं आहे, माझं घर आहे, घरासाठी मी लोन घेतलं. लोनच्या वेळेला बँकेने सगळ्यात पहिला प्रश्न काय विचारला? तुमची पेस्लिप दाखवा. ज्या क्षणी तुमचा इन्कम थांबतोय त्या क्षणी तुमचं मॉर्गेजचं पेमेंट थांबतं का? नाही थांबत. इन्कम अर्निंग कपॅसिटीला प्रचंड महत्व आहे. ते जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी सुखात आहेत. दर महिन्याला खिशात चेक येतोय तेव्हा आपण आयुष्य व्यवस्थित काढू शकतो कॅनडात. दुसरी महत्वाची गोष्ट फ्रॉम द सेम पर्स्पेक्टिव्ह इज इफ आय बिकम क्रिटिकली इल. उद्या अचानकपणे मला कॅन्सर झाला, भले वर्षा 1.5 वर्षांनी बरा पण होईल विथ द मेडिकल इनोव्हेशन्स, पण तोपर्यंत मी कामावर जाऊ शकेन का? रेडिएशन घेऊन सुद्धा मी ऑफिसला जाईन का?
प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. मग ते वर्ष दीड वर्ष जे काही आहे तेव्हा माझी सगळी बिल्स चालू राहणार आहेत का बंद होणार आहेत? माझं मॉर्गेजचं पेमेंट असेल, रेंट असेल तर रेंट आहे, इलेक्ट्रिसिटी, वॉटर, गॅस, इंटरनेट, टेलिफोन, ग्रोसरी सुद्धा माझी तशीच चालू राहणार आहे. मग त्याच्यासाठी माझ्याकडे इन्कम रिप्लेसमेंट काय आहे? अचानकपणे डिसेबल मी झालो विंटरमध्ये तर सहज शक्य आहे. स्लिप अँड फॉल मध्ये डोक्यावर आपटला, पॅरालाइज झाला, स्ट्रोक आला, अनेक गोष्टी होतात, आयुष्यातून उठतात लोक. अशा परिस्थितीमध्ये इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव द इन्कम रिप्लेसमेंट. आणि म्हणून द फाउंडेशन ऑफ युअर फिनान्शियल बिल्डिंग स्टार्ट्स फ्रॉम द बॉटम अप. आणि त्यातली सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट व्हॉट एव्हरीबडी शुड बी डुईंग इज नथिंग एल्स बट प्रॉपर प्रोटेक्शन. प्रोटेक्शन अगेन्स्ट माय लाईफ, प्रोटेक्शन अगेन्स्ट डिसॅबिलिटी, प्रोटेक्शन अबाउट द क्रिटिकल इलनेस. ह्या गोष्टी जर माझ्याकडे नसतील तर त्याचं पुढे काय होतं हे आपल्याला सगळ्यांना इमॅजिन करता येईल. आणि वी आर गोइंग टू एक्सपिरियन्स दॅट इन द प्रोसेस इटसेल्फ. द सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज, जर अनेक प्रकारचे लोन्स तुम्ही घेतलेले असतील तर मॅनेज युअर डेट्स इन अ राईट वे सो दॅट यू सेव्ह मनी ऑन स्पेंडिंग unnecessarily on interest and making somebody else rich for you. आपण अनेक वेळा म्हणतो मी घर भाड्याने घेतलंय म्हणजे मी कोणाचं तरी दुसऱ्याचं मॉर्गेज भरतोय. मी जेव्हा लोन घेतोय त्यावेळेला मी बँकेचं पोट भरतोय. असे विचार जेव्हा मनात आपण करतो की हे जाणारे पैसे मी वाचवू शकत असेल तर दॅट इज द राईट वे. आणि म्हणून द सेकंड थिंग इज द डेट मॅनेजमेंट. द थर्ड थिंग इज अ पार्ट ऑफ आवर टॉपिक टुडे, त्यामुळे त्याच्यावरती मी 1-2 मिनिटं जास्त बोलेन. डीलिंग विथ कॉन्स्टंट चेंजेस इन युअर जॉब, करिअर अँड बिझनेस. म्हणजे काय? अगेन इट इज समथिंग अफेक्टिंग युअर इन्कम अर्निंग कपॅसिटी. मी कालपर्यंत जॉबवर होतो, आज सकाळी ऑफिसला गेलो आणि मला सांगितलं घरी बसा. त्या सिच्युएशन मध्ये आता अशी परिस्थिती खरोखरीच आहे का की माझा जॉब गेला आणि उद्या सकाळी अप्लाय केलं आणि परवा मला सांगितलं या 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 भोसेकर तुम्ही उद्या जॉईन व्हा म्हणून? अशी सिच्युएशन खरोखरीच सध्याच्या घडीला नाहीये. आणि विथ आय ए दॅट इज गोइंग टू बी मोर अँड मोर डिफिकल्ट. तर अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला 3 महिने लागले, 6 महिने लागले जॉब लागायला. तर त्या पिरियडमध्ये माझे असलेले खर्च मी कसे मॅनेज करणार आहे? कारण ह्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे हे सगळे खर्च हे रिकरिंग खर्च आहेत जे चालूच राहतात जरी मी अर्न करत असेल किंवा नसेल. आणि मला जर रोज 10, 20, 25 कंपन्यांना अप्लाय करायचं कारण माझा जॉब गेलेला आहे, आय मीन स्ट्रेस. अशा स्ट्रेसमध्ये मला रोजच्या रोज कंपन्यांना ऍप्लिकेशन करण्यासाठी तेवढं ऍक्टिव्ह राहणं शक्य होईल का जर माझ्या अकाउंटमधले पैसे रोज संध्याकाळी बघायला गेले तर कमी झालेले आहेत? माझा स्ट्रेस वाढत जाईल, फिनान्शियल प्रेशर वाढत जाईल आणि मला ऍप्लिकेशन करण्यामध्ये फोकस करता येणार नाही. अशा सिच्युएशन मध्ये द ओनली बेस्ट अँड ऍब्सोल्युटली राईट ऑप्शन इज टू हॅव प्रॉपर इमर्जन्सी फंड्स. इमर्जन्सी फंड्स नक्की कशाला म्हणायचं की अर्थात जे इमर्जन्सीला उपयोगी पडतात ते इमर्जन्सी फंड्स. पण फक्त वाईट इमर्जन्सीसाठीच फक्त इमर्जन्सी फंड्स असतात का? उद्या विंटरमध्ये माझं इंजिन डाऊन करायची वेळ आली, कॅन आय अफोर्ड गोइंग बाय बस, वेटिंग देअर फॉर 15 मिनिट्स ऑन द बस स्टॉप, गोइंग देअर वॉकिंग 15 मिनिट्स देन गोइंग टू द ऑफिस? नाही, मला रोजची कारची सवय झालेली आहे. त्यामुळे आय हॅव टू स्पेंड मनी अँड गेट द कार फिक्स्ड. आणि त्यावेळेला माझ्याकडे जर पैसे नसतील तर व्हॉट विल आय डू? आय विल स्वाईप द कार्ड. अकाउंटमध्ये क्रेडिट कार्ड पे करायला पैसे नसताना कार्डवर स्वाईप करणं म्हणजे सापशिडीतल्या शिडीने वरती जाणं आणि सापाने खालती येणं. इमर्जन्सी फंड्स नसल्यामुळे आय विल फॉल बॅक इन टू द डेट मॅनेजमेंट. आणि क्रेडिट कार्डचे पैसे वेळेवर न दिले तर किती इंटरेस्ट पडतो हे अनेकांना आतापर्यंत माहीत नसेल. तर 20 ते 22% इंटरेस्ट ते घेतात. काही काही आणखीन त्याहीपेक्षा जास्त घेतात.
इतकं इंटरेस्ट आपण देण्याची तयारी आपल्या मानसिक आहे का, हे फार महत्वाचा विचार आपण केलेला असला पाहिजे. आत्ताचं काम झालंय ना झालं, हा विचार हा फायनान्समध्ये अतिशय घातक आहे. दुसरं, चांगल्या इमर्जन्सीचं उदाहरण तुम्हाला सांगतो. कशाला मी चांगली इमर्जन्सी म्हणतो? चांगली इमर्जन्सी म्हणजे काय? अचानकपणे इंडियाला माझ्या बहिणीच्या मुलाचं लग्न आहे. बहीण म्हटली नाही नाही दादा तुला आलंच पाहिजे. तर दादानी यायचं म्हणजे वहिनी पण येणार, वहिनीनी यायचं म्हणजे दोन्ही मुलं पण येणार. 4 जणांचं म्हणजे $12,000 तिकिटातच गेले. पुढे इंडियाला जायचंय म्हटल्यानंतर मित्रमंडळी अरे कॅनडातनं आलाय म्हणून आपण त्यांच्यासाठी पुन्हा काहीतरी घेऊन जाणार. इंडियाला जाऊन आपण हवा तेवढा खर्च करणार आणि किती वेळा इंडियाला गेलं तरी येताना बॅगा भरूनच आपण येत असतो परत. म्हणजे तिकडेही ऍडिशनल खर्च करून म्हणजे एक $20,000-22,000 एक फेरी म्हटलं की चौघांचे गेले. आता अशा परिस्थितीमध्ये जर माझ्याकडे पैसे नसतील आणि बहिणीच्या आग्रहाला मी बळी पडलो तर पुन्हा मी काय करणार? तर क्रेडिट कार्ड स्वाईप करणार. पण त्याच्या बदल्यात इमर्जन्सी फंड्स मी कशाला म्हणतो? की मी काय केलं, मला एखादी गोष्ट जर माहिती असेल तर त्याच्यासाठी मी काहीतरी करणं गरजेचं आहे का नाही? साधी गोष्ट मला सांगा, मला बहीण आहे हे मला माहित नव्हतं. बहिणीला मुलगा आहे हेही मला माहिती होतं. मुलाचं लग्नाचं बघतायत याची पण मला कल्पना होती. आणि जर त्याचं लग्न ठरलं तर आपण चौघांनी जायला लागणार आणि 20-22 हजार खर्च होणार ह्याची मला कल्पना होती 6-8 महिन्यापूर्वी, वर्षभरापूर्वी. पण मग वर्षभरात मी काय केलं? ह्या घटनेला माझ्याकडनं ऍक्शन काय झाली जेणेकरून मी ती गोष्ट फिनान्शियली स्मूथली करू शकीन, ह्याला महत्व आहे. अँड दॅट इज वेअर इमर्जन्सी फंड्स कम्स इन टू पिक्चर. किमान 6 ते 8 महिन्याचं मंथली फिक्स कॉस्ट ही सेपरेटली इमर्जन्सी फंड्स मध्ये ठेवलेली असली पाहिजे, असं माझं स्वतःचं मत आहे. जेणेकरून तुम्ही कम्फर्टेबली त्या सिच्युएशनला हँडल करू शकाल, इन्क्लुडिंग जॉब लॉस वगैरे 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 सगळं. अशा सिच्युएशन मध्ये इमर्जन्सी फंड्सला का महत्व आहे हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. आणि सगळ्यात चांगला आणि वाईट प्रॉब्लेम चॅलेंज जो आहे तो लिव्हिंग अ लॉंग लाईफ विदाउट ॲडिक्वेट इन्कम. लिव्हिंग अ लॉंग लाईफ इज फॅन्टास्टिक इन कॅनडा. आणि दिवसेंदिवस लोकांचं ॲव्हरेज एज वाढतं आहे. पण अशा परिस्थितीत खिशात पैसे नसताना जास्त जगणं किती त्रासदायक असू शकेल याची कोणाला कल्पना करता येणार नाही. ओल्ड एज होम मध्ये तुम्ही राहिलात तरी $3,000-3,500 महिन्याला आत्ताच्या घडीला खर्च आहे. तुम्ही प्रत्यक्ष तुम्ही ओल्ड एज होम मध्ये जाल त्यावेळेला किती असेल याचा विचार करा. आणि अशा सिच्युएशनला हँडल करण्यासाठी द लास्ट स्टेप इन युअर फायनान्शियल फाउंडेशन इज नथिंग बट इन्व्हेस्टमेंट्स. वॉरन बफे म्हणतो 20 वर्षासाठी तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केलेले नसतील तर त्या इन्व्हेस्टमेंट म्हणूच नका. हे फिनान्शियल फाउंडेशनचे स्टेप जर तुम्ही फॉलो केले नाहीत तर लोक टिपिकल चूक काय करतात हे मी तुम्हाला सांगतो. अरे माझ्याकडे $2,000 आहे, लेट मी गो अँड इन्व्हेस्ट इट समवेअर. फॅन्टास्टिक, डू द इन्व्हेस्टमेंट. पण त्याच्या बदल्यात जर 4 दिवसांनी मला वर जायची वेळ आली तर माझ्या फॅमिलीला $2,000 मिळणार आहेत. पण एक छोटीशी अमाऊंट स्पेंड करून त्याच्यातलीच मी जर प्रॉपरली स्वतःला इन्शुरन्स घेतला असेल तर कदाचित फॅमिलीला 1 मिलियन 2 मिलियन मिळू शकतात. माझी इमर्जन्सी फंड्सची गरज न भागवता मी जर इन्व्हेस्टमेंट्समध्ये गेलो तर मी कुठेतरी पैसे अडकवून ठेवलेले असतात आणि मला इथे कार रिपेअर करायला पैसे नसतात. त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट हॅज टू बी टेकन व्हेरी सिरियसली ॲट अ टाइम वेन द फर्स्ट 3 स्टेप्स आर प्रॉपरली डन. आणि त्याच्यातली इमर्जन्सी फंड ही पण इन्व्हेस्टमेंटचीच कॅटेगरी आहे, बट दॅट हॅज टू बी केप्ट इन अ सेपरेट सेफ वे सो दॅट यू आर नॉट लुझिंग युअर मनी वेन द इमर्जन्सी कम्स. नाही मी ते इक्विटीमध्ये टाकलेले पैसे इन्व्हेस्ट केलेल्या शेअर्समध्ये अतिशय सुंदर शेअर आहेत आणि म्हणून ते लागले तर मी केव्हाही विकू शकेन आणि माझी इमर्जन्सी
फर्स्ट क्लास मी टेक केअर करीन असं एखाद्याला वाटत असेल, आणि कावळा बसायला आणि फांदी तुटायला आपण म्हणतो तसं, मला उद्या इमर्जन्सी आली आणि आज US मध्ये काहीतरी ट्रम्प काकांनी गडबड केली आणि मार्केट सगळं कोसळलं आणि मी जे काही 20,000 ठेवले वाटत होतं त्याची आज व्हॅल्यू 2,000 आहे. येतील का ते 20,000 उपयोगी माझ्या इमर्जन्सी फंडला? नाही. त्यामुळे इमर्जन्सी फंडसाठी ठेवलेले पैसे हे सेफ मोडमध्ये असले पाहिजेत, ज्याच्यावर काही ना काही मला इंटरेस्ट मिळेल, काही ना काही इन्कम मिळेल, पण जे खूप फ्लक्च्युएट होणार नाही, जेणेकरून मला लागतील त्यावेळेला ते पटकन त्याच लेवलला किंवा त्यापेक्षा जास्त अमाऊंट मला मिळेल, असं आपण नेहमी बघितलेलं असलं पाहिजे. कमीत कमी रिस्क. TFSA इज द बेस्ट ऑप्शन फॉर इमर्जन्सी फंड, कारण त्याला टॅक्स इम्प्लिकेशन काही नाहीये, आणि शिवाय ते इन्व्हेस्टमेंट इन TFA सुद्धा अशी असली पाहिजे जेणेकरून इट इज वे मच सेफर दॅन एनी अदर इन्व्हेस्टमेंट. आतापर्यंत कसं चाललंय? ठीक वाटतंय? खूप फास्ट चाललंय? खूप स्लो चाललंय? जे काय असेल ते मनमोकळेपणाने सांगा. लेट अस गो टू नो मॅटर हाऊ मच यू प्लॅन इन लाईफ, द अनएक्सपेक्टेड हॅपन्स, आणि त्याच्यासाठी इमर्जन्सी फंड्स आर रिक्वायर्ड. फेलिंग टू प्लॅन, सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे आहे. Did you know 4 in 10 adults do not have a proper means to cover a $400 emergency in Canada? $400 खिशात नाहीयेत अशा परिस्थितीमध्ये लोक कार्ड स्वाईप करण्याची वेळ येते. ही कॅनडाची सत्य परिस्थिती आहे. आणि आणि म्हणूनच व्हॉट आय से, वी डोंट प्लॅन टू फेल, वी फेल टू प्लॅन. मला फेल व्हायचं असं म्हणून मी परीक्षेचा अभ्यास कधी केलाय का? नाही. पण मी परीक्षेचा अभ्यासच केला नाही म्हणून मी फेल झालो. म्हणजे मी प्लॅनच केलं नाही, त्याच्यामुळे आय हॅड टू फेल. ओके. मोस्ट प्लॅन फॉर द थिंग्स दॅट मेक अस हॅपी. Maybe the reason why we don't have enough saved for retirement is because they get consumed by the emergencies they did not plan for. रिटायरमेंट नंतर मला एवढे पैसे पाहिजेत म्हणून मी बाजूला ठेवले, पण इमर्जन्सी आली तेव्हा ते सगळे वापरत राहिलो मी, आणि आता मी 65 होणारे उद्या आणि माझ्याकडे पैसेच नाहीत. काय करायचं? मी कसं आयुष्य जगायचंय? आणि कॅनडा अशी परिस्थिती नाहीये की मी मुलांकडे बघित, बाबा तुम्ही माझी काळजी घ्याल का हो? इंडियात कदाचित तसं पॉसिबल होऊ शकतं अजून तरी. बरं, माझी मुलं ऐकत नाहीत आता, नाही तर अदरवाईज इट वुड हॅव बीन अ डिफिकल्ट सिच्युएशन बाहेर गेल्यानंतर. पण अदर दॅन दॅट, आपण आपल्यासाठी सेल्फ सफिशियंट असलं पाहिजे, विदाउट डिपेंडिंग अपॉन नायदर ऑन अवर पॅरेंट्स नॉन अवर किड्स. इन कॅनडा स्पेसिफिकली ह्या विचारांनी आपण प्रत्येक स्टेप प्रॉपरली घेतलेली असली पाहिजे. प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते, लक्षात ठेवा. प्रत्येकाने फिनान्शियल ऍडवायझर बरोबर बसून बोलून, माझी सिच्युएशन ही आहे, माझ्या नीड्स या आहेत, माझ्या ऑलरेडी टेकन ऍक्शन्स या आहेत, माझं फ्युचर असं आहे, माझे गोल्स असे आहेत, माझी फिनान्शियल कंडिशन अशी आहे, वगैरे 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 सगळं जेव्हा प्रॉपरली डिस्कस होतं तेव्हा त्याच्यातनं एक चांगलं सोल्युशन निघू शकतं, जे अनेक गोष्टींना टेकन केअर ऑफ होतं. The emergency funds मध्ये set up an emergency fund to help pay for any resulting expenses. Having an extra source of funds can give your family peace of mind during a stressful time. कॅनडामध्ये आणखीन एक गोष्ट मी सातत्याने सगळ्यांना सांगत असतो, ती म्हणजे एव्हरीबडी शुड हॅव मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम. डोंट स्टे कम्फर्टेबल विथ वन जॉब. प्रेफरेबली एव्हरीबडी शुड हॅव अ सेकंड, थर्ड, फोर्थ सोर्स ऑफ इन्कम, ज्याच्यापैकी किमान एक तरी इन्कम सोर्स शुड बी अ बिझनेस इन्कम. कुठल्याही प्रकारचा बिझनेस असू दे, कारण बिझनेसमधनं तितकेच मिळालेले पैसे जे मी एक्स्ट्रा जॉब मधनं मिळवले असते, सोमवार ते शुक्रवार काम केलं, शनिवार रविवार जाऊन दुसरीकडे जॉब केला, त्याच्यामध्ये जे काही पैसे मला मिळाले असते त्यामुळे मी हायर टॅक्स स्लॅबला जातो. पण हेच जर तितकेच पैसे मी बिझनेसमधनं कमवले असतील तर त्याच्यासमोर मला बरेच एक्सपेन्सेस राईट ऑफ करायला मिळतात आणि माझं टॅक्सेबल इन्कम मी कमी करू शकतो, जेणेकरून मला CRAचं पोट भरायला कमी पैसे द्यायला लागतात. त्यामुळे
कुठल्याही प्रकारच्या मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम मध्ये एक इन्कम हा माझा बिझनेस इन्कम असावा, हे प्रत्येकाने मनापासून लक्षात ठेवायला पाहिजे. आणि फ्रॉम मी यू कॅन सी दॅट. आय ऑलरेडी टोल्ड यू आय हॅव 3 सोर्सेस ऑफ इन्कम. अरे भोसेकर दरवर्षी इंडियाला जातात, 2-2 वेळा जाऊन येतात. अरे तेव्हा माझ्या अकाउंटमध्ये पैसे येत असतात. बिझनेसमध्ये यू शुड बी एबल टू क्रिएट अ पॅसिव्ह इन्कम फॉर युअर सेल्फ. त्याला बिझनेस म्हणतो मी. तिथे मीच सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिझनेस करायला इकडे तिकडे वणवण फिरीन, तो बिझनेस नाही. दॅट इज अ रिप्लेसमेंट ऑफ अ एम्प्लॉयमेंट. मी गेलो नाही तर पैसे मिळणार नाहीयेत, हा बिझनेस म्हणत नाही. मी एक मॅकडोनल्ड काढले, सकाळपासून रात्रीपर्यंत मीच बर्गर बनवतोय, मीच लोकांना विकतोय, हा माझ्या दृष्टीने बिझनेस नाही. तो माझ्या दृष्टीने माझ्याच मॅकडोनल्डमध्ये मी नोकरीला आहे. पण मी 4 मॅकडोनल्ड्स काढीन, 4 ठिकाणी 4 लोकांना कामाला ठेवीन आणि मी त्याच्यातनं दर दिवसाला दर महिन्याला कमवत राहीन. मी नसताना सुद्धा माझ्या अकाउंटमध्ये पैसे येतील, ह्याला बिझनेस म्हणायचं. अँड एनी बिझनेस दॅट यू क्रिएट, इफ इट हॅज अ कपॅसिटी, फायनान्शियल इंडस्ट्री इज द बेस्ट इंडस्ट्री टू हॅव अ पॅसिव्ह इन्कम फॉर यू. तुमच्या की कुणालाही याच्याबद्दल माझ्याशी जास्त बोलायचं असेल, मनमोकळेपणाने मला भेटा. मी तुम्हाला फिनान्शियल इंडस्ट्रीमध्ये काम करणं म्हणजे काय, पॅसिव्ह इन्कम कसं जनरेट करायचं, याच्यावरती नक्की समजावून सांगेन. आजचा तो टॉपिक नाहीये, त्याच्यावर मी 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतलेला नाही त्याच्यात. पण दॅट इज अ इम्पॉर्टंट मेसेज दॅट आय वॉन्ट टू गिव्ह इच वन ऑफ यू. कुणालाही याच्याबद्दल जास्त जाणून घ्यायचं असेल तर निसंकोचपणे मला संपर्क करा. What would an emergency cost you? As a basic thumb of rule, at least 3 to 6 months for a total expenses should be set aside for an emergency fund. ही माझी जुनी स्लाइड आहे. I would right now say 6 to 8 months of emergency funds. Fixed cost should be kept as an emergency fund. Step 1, start by saving $1,000 a month. बघा प्रयत्न करू. सुरुवातीला तुम्ही 200, 300, 400 कराल, इव्हेंच्युअली तुम्ही $1,000 पोचाल. वर्षाचे 12,000, 10 वर्षाचे 1,20,000 तुमच्याकडे साठलेले असतील. सेकंड स्टेप इज इन्क्रीज टू 3 टाइम्स मंथली एक्सपेन्सेस. जो काही महिन्याला खर्च आहे त्याच्यात 3 टाइम्स तरी माझे साठतील, हे गोल ठेवा. 1,000 सुरुवातीला सेव्ह करा, म्हणजे दर महिन्याला 1,000 करण्याची गरज नाहीये. माझे $1,000 साठतील एवढे मी दर महिन्याला जरी $50, $100 केले तरी यू आर लिटल बिट कम्फर्टेबल. The next step is go for at least 3 months of expenses and finally you should go for 6 or 8 months of expenses. आणि मग तिथे तुमची इमर्जन्सी फंड जर इनफ झाले, then you go for all other things. पण इमर्जन्सी फंडच्या आधी पहिल्या 2 गोष्टी तुम्ही प्रॉपरली मॅनेज केलेल्या असल्या पाहिजे. फर्स्ट इज प्रॉपर प्रोटेक्शन आणि सेकंड इज प्रॉपर डेट मॅनेजमेंट. प्रॉपर प्रोटेक्शन मध्ये एक महत्वाची गोष्ट मी नक्की सांगेन की इन्व्हेस्टिंग इनसाइड इन्शुरन्स इज द बेस्ट ऑप्शन इन कॅनडा. अनेक वेळा लोक इंडियातनं सेटअप घेऊन येतात डोक्यामध्ये, नाही इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट मला वेगळे ठेवायचे. दॅट ऑल इज गुड इन इंडिया. कॅनडाच्या इस्टेट प्रोसेसच्या सिस्टीम मध्ये जितके पैसे तुम्ही इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स मध्ये टाकाल, तेवढी तुमची सगळी इन्व्हेस्टमेंट 100% टॅक्स फ्री होऊन जाईल. आणि हे टॅक्स अकाउंटंट धनंजय भोसेकर सांगतायत. त्यामुळे यू कॅन शुअरली बिलीव्ह ऑन दॅट. एनी मनी कमिंग फ्रॉम इन्शुरन्स इज 100% टॅक्स फ्री in the form of claim. Let it be life insurance, critical illness, disability, car insurance, home insurance, कुठल्याही प्रकारचा इन्शुरन्स असू दे एक्सेप्ट एम्प्लॉयमेंट इन्शुरन्स, जे टॅक्सेबल आहे, कारण दॅट इज नॉट कमिंग फ्रॉम इन्शुरन्स, इट इज कमिंग फ्रॉम गव्हर्नमेंट. Emergency funds option. 3 good options to consider for an emergency fund are a separate bank account, जेणेकरून त्याला मी हात लावणार नाही म्हणून सेपरेट ठेवावे. नाहीतर उद्या मी कुठेतरी याला चाललेलो आहे, मेक्सिकोला 4 दिवस वेकेशन आहेत, पैसे अकाउंटमध्ये काढले, डोक्यात होतं अरे इमर्जन्सी ठेवायचे होते. अरे मग वेकेशनला जाणं ही पण इमर्जन्सीच नाही का, असा विचार आपण सहजगत्या करू शकतो. आणि तशीच एखादी, आता हे उदाहरण खूप सुंदर नाहीये, पण तशीच तल्लफ आली तर एलसीबीओ हे सुद्धा इमर्जन्सी होऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्याला टेम्पटेशन काढायला काय आहे ते आपण दूर कसं ठेवू शकतो,
जेणेकरून सेपरेट बँक अकाउंट काढलं, त्याच्यामध्ये पैसे टाकत राहिले, ज्याला आपण टिपिकली इंडियामध्ये फिक्स डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिट म्हणतो, तशा प्रकारे सेपरेटली पैसे ठेवले ज्याला हात लागत नाही. बॉन्ड्स बेस्ड म्युच्युअल फंड्स, मार्केट मनी मार्केट फंड्स जे रिलेटिव्हली लो रिस्क मध्ये आहेत, ऑर द कॅशेबल GICs, जे मला काढायला लागले म्हणून त्याला बँकेला पेनल्टी द्यायला लागणार नाही, अशा प्रकारे इन्व्हेस्ट करावे. कीप इन माइंड, अ क्रेडिट कार्ड इज नॉट युअर इमर्जन्सी फंड. इमर्जन्सीला 5,000ची क्रेडिट कार्डची लिमिट आहे, नाही, दॅट इज नॉट युअर ऑप्शन. अदरवाइज यू विल मेस अप युअर सेल्फ. कमिंग बॅक टू फिनान्शियल फाउंडेशन अगेन, the next portion is the investments, which we had as a topic. Investment with purpose. Why do we invest? We work so hard all our lives hoping that we become financially independent. We build up our wealth in hopes to purchase our new home, retire sooner, control our time, provide better opportunities to our children. या सगळ्या गोष्टींसाठी आपण इन्व्हेस्टमेंट्स करत असतो, आणि ह्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो कारण पहिल्या 3 गोष्टी न करता चौथी केली असेल तर मी त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणत नाही. आपल्याला त्या महत्वाच्या वाटतात म्हणून आपण त्याला इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. पण जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ह्या गोष्टींसाठी आपण शुअरली इन्व्हेस्टमेंट केलेली असली पाहिजे. बट इन्व्हेस्टमेंट शुड बी आवर 4th ऑप्शन. लाईफ सायकलमध्ये 3 फेजेस येतात. सगळ्यात पहिली फेजेस ही अॅक्युम्युलेशन, ज्याच्याबद्दल आपण बोलायला सुरुवात केली, की दॅट इज द पिरियड जेव्हा मी साठवायला आणि वाढवायला सुरुवात करतोय, विच रफली गोज अप टू माय रिटायरमेंट एज. जोपर्यंत मी कमवतोय तोपर्यंत मी साठवले पाहिजेत, वाढवले पाहिजेत. 65ला रिटायर व्हायचं, 70ला रिटायर व्हायचं, त्याच्या आधीच सगळे पैसे मी संपून टाकले तर नंतर काय खाणार? त्याच्यामुळे जोपर्यंत मी कमवतोय तोपर्यंत माझी अॅक्युम्युलेशन फेज आहे असं मी समजावं. डिस्ट्रीब्युशन फेज स्टार्ट्स व्हेन आय स्टॉप अर्निंग. मग असलेल्या माझ्या संचयातून मी थोडे 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 खर्च करत जाऊन उर्वरित आयुष्य माझं व्यवस्थित काढावं, हे त्याच्यातून अपेक्षित आहे. आणि फायनली इस्टेट ट्रान्सफर, ज्याच्याबद्दल मी गेल्या वेळेला बोललोय, म्हटलं की अतिशय अवघड सिच्युएशन कॅनडात आहे, ज्याच्यामध्ये मी सिच्युएशन्स पाहिलेल्या आहेत. 2-2, 3-3 मिलियन फॅमिलीसाठी सोडलंय असं त्या मरणाऱ्या माणसाला वाटलं असेल, पण फॅमिलीला 300,000 सुद्धा मिळाली नाहीत. कारण बऱ्याचशा गोष्टी ह्या डीम डिस्पोजिशनच्या नावाखाली कॅनडामध्ये टॅक्सेबल होतात. मी मेल्यानंतर माझा सगळा टॅक्स भरला जातो फायनल टॅक्स रिटर्न मध्ये, आणि मग जे काय उरलं सुरलं ते माझ्या फॅमिलीला मिळतं, बाकीच्या लोकांना सगळ्यांना देऊन. फेडरल गव्हर्नमेंटला टॅक्स जातो, प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंटला टॅक्स जातो, माझे सगळे क्रेडिटर्स त्यांना मला पे ऑफ करून टाकायला लागतं, माझी लोन्स, माझी कार लोन, माझी घराचं लोन सगळी. त्याच्यानंतर लॉयर्सना पैसे द्यायला लागतात. अनफॉर्च्युनेटली धनंजय भोसेकरांसारख्या अकाउंटंट्सना त्यांचे पैसे द्यायला लागतात, आणि हे सगळ्यांना त्यांचे पैसे दिल्यानंतर जे काही उरतं आणि जर काही उरलं तर ते बेनिफिशियरीला जात आहे. त्याच्यामुळे अशा सिच्युएशनमध्ये आपण खरोखरीच चांगले प्रॉपर स्ट्रॅटेजीज ठेवलेल्या आहेत का? इस्टेटमध्ये आपले पैसे फ्रीज होऊन पडतात 1-1, 2-2, 4-4 वर्षापर्यंत, जोपर्यंत ही सगळी प्रोसेस पूर्ण होत नाही प्रोव्हाइडची तोपर्यंत. तर मी सिलेक्ट केलेले टूल्स प्रॉपर आहेत की नाही हे बघणं फार महत्वाचं आहे कॅनडामध्ये. अदरवाईज यू विल एंड अप लुझिंग ऑल द मनी आणि फॅमिली स्ट्रगलिंग ऑन द रोड फॉर फूड, क्लोथिंग, शेल्टर. तो आजचा विषय नाहीये, त्याच्यामुळे मी जास्त त्याच्यावरती बोलत नाहीये. द गुड न्यूज इज मोस्ट पीपल विल लिव्ह लॉंगर, कारण कॅनडामध्ये ॲव्हरेज वाढत चाललेलं आहे. मेन लिव्ह अप टू एज ऑफ 84, वुमेन लिव्ह अप टू एज ऑफ 87. मेनी ऑफ देम रीच 90 इन कॅनडा, कारण वेदर चांगलं आहे, मेडिकल कंडिशन चांगले आहेत, सिच्युएशन चांगली आहे, ऑल फिनान्शियल कंडिशन्स ऑफ मेनी पीपल आर गुड, मेडिकल ट्रीटमेंट इज गुड. इमर्जन्सीला किती वेळ थांबायला लागतं हा आपल्यासाठी मुद्दा नाही आता, पण निदान ट्रीटमेंट गरज असेल तर इमिजिएटली मिळू शकते.
नाहीतर लोकांचा तो मुद्दा सगळ्यात पहिला असतो, इमर्जन्सीला गेलो आणि 7 तास थांबलो. अरे पण तुझ्यापेक्षा जास्त महत्वाचा कोणीतरी होता म्हणून त्याला आधी ट्रीटमेंट मिळाली आणि तुला नंतर मिळाली. काही पैसे न देता तुम्हाला ट्रीटमेंट मिळाली ह्याच्यात आनंद माना, असं असं एक साध्या माणसाचं एक म्हणणं असतं. But the bad news is most people are not having enough for their retirement. Only 36% of non-retired adults think their retirement saving is on track. म्हणजे उरलेल्या 64% लोकांना रिटायरमेंट नंतर कसं आयुष्य काढायचं याचं काही क्लूच नाहीये. शिफ्ट इन रिस्पॉन्सिबिलिटी. Over the past few decades, pensions have dramatically declined and have been eliminated altogether. पूर्वीच्या काळी लोकांना ऑफिसचं पेन्शन होतं, कंपनीचं पेन्शन होतं, आणि आता हार्डली 4-5-6% सुद्धा कंपन्यांकडे पेन्शन नाहीये. If company pension can no longer be relied on and the government benefits may not be enough for one's desired retirement, the consumer must be responsible for their own financial security. कॅनडा पेन्शन प्लॅन $1,264 फक्त महिन्याला तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही रिटायर झाला तरी 40 वर्ष तुम्ही कॉन्ट्रीब्युशन दिलेलं असेल तर. आपल्यापैकी किती जणांनी सीपीपीला 40 वर्ष कॉन्ट्रीब्युशन दिलंय? म्हणजे ऍव्हरेज सीपीपी $650 फक्त मिळत आहे. $650 मध्ये रिटायर झाल्यानंतर तुम्ही तुमचा घर खर्च चालवणार आहात का? नाही. तुम्हाला सीपीपी तुटपुंज मिळतंय, कंपनी पेन्शन तुम्हाला नाहीच आहे. मग तुम्ही कशाच्या बेसिसवरती तुमचं आयुष्य काढायचंय? तर तुमच्या स्वतःच्या इन्व्हेस्टमेंटच्या बेसिसवरती. व्हॉट वुड यू डिपेंड ऑन फॉर? ठरवा तुमच्यासाठी की रिटायरमेंट नंतर मी ह्या 3 गोष्टींवरती अवलंबून राहणार आहे. फाइंड आउट, विचार करा, नाहीतर कोणाशी तरी डिस्कस करा की माझ्याकडे काही ऑप्शन आहेत का ज्याच्यामुळे मी आत्तापासून रिटायरमेंट नंतरच्या इन्कमसाठी काहीतरी करू शकेन. कारण रिटायर झाल्यानंतर गोष्ट घडून गेलेली असेल, तुमचा विदाऊट इन्कमचा महिना सुरू झालेला असेल आणि त्यावेळेला तुम्ही काही करायचं म्हटलात तर अवघड आहे. आणि म्हणून मी पॅसिव्ह इन्कमचा बिझनेस स्टार्ट करा हे सांगतोय, जेणेकरून तुम्ही रिटायर मनाने जरी झालेला असलात तरी फिजिकली तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येत राहतील अँड युअर सर्व्हायवल विल बी इझी फॉर यू. नीड $1 million at age 65. Here is what you will need to save per month based on 8% rate of return. विचार करा, तुमचं वय तुम्ही बघा. वयाच्या 25व्या वर्षी जर एखाद्याने विचार केला मला 65 वर्षी $1 million हवेत, तर ही हॅज टू सेव्ह $284 टू बाय 8% रेट ऑफ रिटर्न. त्याच्याकडे 65 वर्षी 1 मिलियन असतील. तुम्ही 35 वर्षाचे असाल तर $66 दर महिन्याला साठवायचे आहेत. तुम्ही 45 वर्षाचे असाल तर $1,686 दर महिन्याला साठायचे आहेत. आणि 55च्या पुढे गेलेला असाल तर $5,400 दर महिन्याला साठवले तर 65 वर्षी तुमच्याकडे $1 मिलियन होऊ शकतात. आता तुमचं वय, तुमचा इन्कम आणि तुमची कपॅसिटी टू सेव्ह ह्याच्यावरती तुम्हाला 65 वर्षी 1 मिलियन मिळणार आहेत का नाही हे ठरवता येईल. एक फॅक्टर आहे जो 8% किमान मिळवणं, त्याच्यासाठी फायनान्शियल ऍडवायझर म्हणून मी नक्की तुम्हाला मदत करू शकीन. पण अल्टिमेटली पैसे कमावणं तुमच्या हातात आहे, पैसे खर्च करणं तुमच्या हातात आहे आणि पैसे सेव्ह करणं तुमच्या हातात आहे. ते जर सेव्ह केले तर आपण 65 वर्षी 1 मिलियन कसे कमवू शकतो, त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजीज आहेत, काय टूल्स आहेत, काय वेज आहेत, याच्यावरती आय कॅन ऑलवेज डिस्कस ऑन दॅट. Regardless of whether you have time, you can always leverage the market. The rule of 72 फार महत्वाची गोष्ट आहे. पटकन एका मिनिटात तुम्हाला सांगतो. 72 हा असा आकडा आहे ज्याला तुम्ही रेट ऑफ इंटरेस्टनी जर भागलं तर तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट किती वर्षात होणार आहे एका मिनिटात समजतं. तुम्हाला 4% रेट ऑफ रिटर्न मिळतोय, 72 भागिले 4, 18 वर्षात तुमचे 1,000 से 2,000 होणार. पण तुम्ही बँकेत पैसे ठेवता 0.5%. म्हणजे 114 वर्षात 144 वर्षांनी तुमचा $1 ते $2 होणार आहेत. आणि तरी सुद्धा काहीतरी मिळतंय ना मला असं म्हणून आपण समाधानी असतो. अगदीच काही नाही त्यापेक्षा बरं नाही का? अरे पण इथे इन्फ्लेशनच 6% आहे. तुम्ही कुठे आहात? इन्फ्लेशन कव्हर करून तुम्हाला जर काही सरप्लस मिळत असेल तो तुमचा इन्कम आहे हे लक्षात घ्या. 8% 9 वर्षात दुप्पट होईल. 10% 7.2 इयर्स मध्ये तुमचं इन्कम दुप्पट होईल.
12% मिळाला तर 6 वर्षात दुप्पट. तुमच्या कोणाला आठवतंय का इंदिरा विकास पत्र, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट वगैरे इंडियामध्ये होते, आहेत, अजूनही आहेत मला वाटतं. एक काळ असा होता 95 साली, 6 वर्षात दुप्पट एवढंच ते लिहून द्यायचे. ते रेट ऑफ इंटरेस्ट पण लिहायचं नाहीत तिकडे. आम्हाला तेव्हा कळत नव्हतं की म्हणजे आम्हाला 12% इंटरेस्ट मिळतंय म्हणून. बट इट इज सो इझी फॉर अस टू नो की आपण टाकतोय पैसे, पण ते दुप्पट कधी होणार आहे हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला समजतं की मी किती तुटपुंच्या इन्कम मध्ये जगणार आहे पुढे. सेव्हिंग फॉर रिटायरमेंटचे हे एवढे ऑप्शन आपल्याकडे आहेत. प्रॉपरली आपण RRSP TFSA मध्ये पैसे टाकणं गरजेचं आहे. होल लाईफ हा इन्शुरन्सचा प्रकार आहे, पण तो थोडासा जास्त फिनान्शियली साऊंड लोकांसाठी आहे. आय विल नॉट रेकमेंड दॅट, बट देर इज अनदर व्हेरी गुड ऑप्शन जे मी मनापासून त्याच्याबद्दल कोणाशीही कितीही वेळ बोलायला तयार आहे. दॅट इज युनिव्हर्सल लाईफ. युनिव्हर्सल लाईफमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणं इनसाइड इन्शुरन्स मीन्स यू आर ग्रोईंग द मनी टॅक्स फ्रीली. यू कॅन यूज दॅट मनी फॉर युअर सेल्फ. तो एकच इन्शुरन्सचा प्रकार असा आहे जिथे इन्शुरन्स इज टोटली फ्लेक्झिबल. कधी पैसे भरले नाहीत, कधी पैसे भरले तरी तुमची इन्शुरन्स पॉलिसी लॅप्स होत नाही. बाकी कुठल्याही प्रकारच्या इन्शुरन्समध्ये 1-2 महिन्यात नाही भरा तुमची पॉलिसी लॅप झाली तर मला सांग. त्यामुळे युनिव्हर्सल लाईफ आय हायली रेकमेंड टू एनीबडी. कितीही त्याच्याबद्दलची डिटेल माहिती तुम्हाला हवी असेल तर जरूर मला विचारा, मी सगळीच तुम्हाला सांगेन मनापासून. पेन्शन अॅन्युटीज इज वन ऑफ द वेज. अॅन्युटीज इज अगेन तुम्ही लमसम पैसे द्यायचे तर दर महिन्याला तुम्हाला मरेपर्यंत पैसे येत राहतात. दॅट इज अॅन्युटी. स्टॉक्स, बॉन्ड्स आहेत, सेव्हिंग्ज आहेत, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट पेन्शन्स आहेत, CPP, OAS, GIS. मी एक रिटायरमेंटचं सेशन मराठी मंडळासाठी केलं होतं. त्याच्यामध्ये मी हे अनेक ऑप्शन्स रिटायरमेंटच्या रिटायर्ड लोकांसाठी काय काय आहेत, त्यांनी कशा प्रकारे वेगळ्या गोष्टी वापरू शकतात ते याच्याबद्दल पण मी बोललो होतो. त्याच्यानंतर होम इक्विटी ऑर युअर चिल्ड्रन. आता युअर चिल्ड्रनच्या पुढे मी क्वेश्चन मार्क टाकलेला आहे. त्यामुळे युअर चिल्ड्रन इफ यू थिंक आर युअर सोर्स ऑफ इन्कम फॉर रिटायरमेंट ऑर टू लिव्ह युअर लाईफ, इट कॅन बी अ क्वेश्चन मार्क. अदर दॅन दॅट ऑफकोर्स होम इक्विटी श्युअरली देअर. पण होम इक्विटी रिअलाइज करायची म्हणजे मला आहे ते घर विकायचं आणि दुसऱ्या घरात जायचं, विच इज नॉट इझी वे. 17व्या वर्षी करत राहणं पुढे असं सोपं होणार नाही. What do you have? How much do you know about it? Is the major question. ह्या सगळ्यामध्ये मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करू शकत नाही किंवा शकणार नाहीये, बट शुअरली आय एम गिव्हिंग यू द पिन पॉइंट्स वेअर यू कॅन थिंक मोर अबाउट इट ऑर आस्क मोर क्वेश्चन्स अबाउट दोज बाय कनेक्टिंग, अँड देन आय विल बी एबल टू हेल्प यू ऑन इन डिटेल कन्सिडरिंग युअर सिच्युएशन. फिनान्शियल मार्केट बद्दल मी फारसं काही आता इथे बोलणार नाहीये. मार्केटमध्ये चांगल्या गोष्टी अनेक आहेत. इक्विटी आहे. Equity market where is a financial market where shares of companies are issued and traded either through exchanges or over the counter markets. Mutual funds is well managed way of professionally managed people who consider you, who take your money and invest in the different areas of the shares, but they study the market day in day out. आपल्याला ज्ञान नसलं तरी म्युच्युअल फंडावरती आपण भरोसा टाकू शकतो. EFT is something new which has come for last couple of years. Refer to a type of financial asset that tracks an index, sector, commodity or other assets, but which can be purchased or sold on stock exchange the same way as the regular stocks. या सगळ्यामध्ये कॅनडासाठी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो. अदर दॅन म्युच्युअल फंड्स देर इज समथिंग कॉल्ड सेग्रिगेटेड फंड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक थोडा 10 मिनिटं जास्त घेतलेली चालणार आहेत का? ओके, perfect. I don't want to cut off at a random way. Let us finish it. ते थोडंसं कसं आहे माहितीये का, ही हरिदासाची कथा आहे. एकदा एक्सप्लेन करायला बसल्यानंतर थांबवत नाहीये. मनापासून सगळं आहे ते द्यायची इच्छा असते, त्याच्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त वेळ काही वेळेला लागतो अनफॉर्च्युनेटली. स्ट्रॅटेजीज ओव्हर ट्रेंड्स. ट्रेंड्सच्या मागे जाऊ नका. ट्रेंड प्रत्येक वेळी तुम्हाला खरं उत्तर देतोच असं नाही, पण ट्रेंडच्या मागचं लॉजिक लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर त्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करा. बी एज्युकेटेड. डोंट जस्ट फॉलो द ट्रेंड्स. फॉलो युअर फिनान्शियल फाउंडेशन, रिस्क टॉलरन्स बेस्ड ऑन युअर सिच्युएशन.
फार महत्वाची गोष्ट आहे. इतर अनेक गोष्टी आपल्याकडे आहेत. काय? स्टॉक्सचे ट्रेंड्स मिळतात, रिअल इस्टेटचे ट्रेंड्स मिळतात, प्रेशस मेटल्सचे ट्रेंड्स मिळतात, क्रिप्टो करन्सी आहे, ऑइल अँड गॅस, सगळ्याचे ट्रेंड्स अवेलेबल आहेत. पण ट्रेंड प्रमाणेच मार्केट चालतं असं नाही. मार्केटची सगळ्यात चांगली गोष्ट सध्याच्या घडीला गेले 100 वर्षाची एकच चांगली गोष्ट आहे, ते म्हणजे मार्केट केव्हाही खाली जातं, पण खाली गेल्यानंतर वर जेव्हा येतं ते आधीच्या वर जे जितकं होतं त्याच्याही वर गेलेलं असतं. त्याच्यामुळे मार्केट क्रॅश झाल्याने घाबरू नका अजिबात. डोंट बी इमोशनल वेन द मार्केट क्रॅशेस. इमोशन्सला बाजूला ठेवून द्या, कारण मार्केट क्रॅश होणं हे आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल, जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करत असता तेव्हा मार्केट क्रॅश होणं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. एक मोठा सेल मार्केटवरती लागलाय असं समजा, सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वस्तात मिळत आहेत असा विचार करा, आणि जितकं इन्व्हेस्ट त्यावेळेला करता येईल तितकं करून घ्या चांगल्या टूल्स मध्ये, मनानी नाही. गो टू अ प्रॉपर ऍडवायझर अँड डू द इन्व्हेस्टमेंट्स. दिस इज ओके. जस्ट टू गिव्ह अ लिटल बिट ऑफ आयडिया, 10% जर तुमचं मार्केट खाली गेलं तर ते वर येण्यासाठी 11% लागतात. 60% मार्केट खाली गेलं तर ते वर येण्यासाठी 150% ते पुन्हा वर यायला लागतं. 20% जर खाली गेलं तर 25% वर यायला लागतं. आता 100चं मार्केट 20% खाली गेलं म्हणजे 80ला आलं, तर 80 चे 100 होण्यासाठी 80च्या 25% ते वाढायला लागतं, म्हणजे 20% वाढायला लागतं पुन्हा. देन इट बिकम्स 100. आता मी तुम्हाला डॉलर कॉस्ट ऍव्हरेजिंग हा कन्सेप्ट 1-2 मिनिटांमध्ये सांगणार आहे, विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट, ज्याला इंडियामध्ये SIP बेसिकली म्हटलं जातं. ते डॉलर कॉस्टिंग आपल्याला कसं उपयोगी पडतं आणि मार्केट क्रॅश झालं तर का घाबरायचं नाही हे मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये इथे सांगणार आहे. समजा तुम्हाला टोटल $500 टाकायचे, दर महिन्याला $100 याप्रमाणे तुम्हाला $500 टाकायचे, इन्व्हेस्ट करायचे. तुमचं मार्केट सुरुवातीला $20 पर युनिट होतं, म्हणजे तुम्हाला उजव्या बाजूला बघितलं तर 5 शेअर्स मिळाले. मार्केट खाली गेलं, जायला लागलं होतं, मार्केट 20चं 10ला गेलं प्राइस. 10ला जेव्हा प्राइस गेली तेव्हा मी पुन्हा $100 टाकले, मला $10 शेअर्स मिळाले. मार्केट 5 वरती गेलं, अजून खालती गेलं, पण मी $100 टाकले, मला 20 शेअर्स मिळाले. मार्केट 2 वरती गेलं 20वरनं, आणि तरी मी $100 टाकले, मला 50 शेअर्स मिळाले. आणि नंतर पुन्हा मार्केट वर यायला लागले, दोनाचं मार्केट 10 झालं, तेव्हा सुद्धा मी शेवटचे $100 टाकले आणि मला 10 शेअर्स मिळाले. आता मला सांगा, एखाद्याने फक्त मार्केटचा ट्रेंड बघितला, अरे मार्केट 20 वर होतं ते आता 10 वर आलंय, वाट लागली माझी सगळी, असा विचार करून जर माणसाने इमोशनली धाड 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 सगळ्या गोष्टी विकायचं म्हटलं, हे असं मधलं न करता, सुरुवातीला एकाने $500 20 असतानाच, 20 रेट असतानाच $500 टाकले, तेव्हा तो मरणार आहे, कारण मार्केट आता 10ला आलेलं आहे. पण टोटल मला किती मिळाले दर महिन्याला टाकून? 95 शेअर्स मिळाले, आणि आता मार्केट कितीला आहे? 10ला आहे, म्हणजे माझ्या शेअरची व्हॅल्यू किती झाली? 950. मी $500 टाकलेत आणि मला मिळणारे, आत्ता विकलं सगळं तरी 950, म्हणजे मी प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये आहे? ऑब्व्हियसली मी प्रॉफिटमध्ये आहे. त्यामुळे 20चं मार्केट 10ला आल्याने मला वाईट वाटायचं काही कारण नाही, कारण मधल्या प्रत्येक स्टेजला मी $100 टाकत होतो आणि जास्तीत जास्त नंबर ऑफ शेअर्स पुन्हा त्याच्यातनं घेत होतो. ह्याला म्हणायचं डॉलर कॉस्ट ऍव्हरेजिंग. तुमच्याकडे असलेले पैसे एका फटक्यात मार्केटमध्ये कधीही टाकू नका, दर महिन्यामध्ये ते टाका. $10,000 असतील तर दर महिन्याला 1,000 टाका. 10,000 एकाच वेळेला टाकण्यापेक्षा यू विल बी बेटर ऑफ ऍट द एंड ऑफ द डे. Don't put all your eggs in one basket. Diversification is the key strategy to manage risk and market volatility by allocating investments across many financial instruments, industries, or the categories. Diversification can also be used when thinking about tax treatment, the tax now, tax later, tax advantage मी पहिल्या ह्याच्यामध्ये बोललो होतो, and your goals short term, medium term and long term.
त्यामुळे डायव्हर्सिफिकेशन हॅज अ बिग व्हॅल्यू. सगळेच रिस्की फंड्स मध्ये टाकू नका. काही रिस्क मध्ये टाका, काही लो रिस्क मध्ये टाका, काही सेफ मध्ये टाका, सो दॅट यू आर नॉट लुझिंग द मनी. Asset allocation is a Nobel Prize winning investment strategy that aims to balance risk and reward by adjusting a portfolio assets according to the individual's goals, risk tolerance आणि इन्व्हेस्टमेंट हॉरिझॉन. आपण एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा पैसे टाकलेले असतात, 2 वर्षांनी 5 वर्षांनी त्याची सिनारिओ बदलून जाते. मला वाटतं मी 25% इक्विटी आणि 75% फिक्स्ड इन्कम मध्ये टाकलेले आहेत, पण हळूहळू हळूहळू आपल्याला ती सिच्युएशन कधी बदलते ते कळत नाही, आणि मी 40% इक्विटी आणि 60% फिक्स्ड ऍसेट्स मध्ये टाकलेले असतात. जर तुम्हाला तुमची रिस्क टॉलरन्स मेंटेन करायची असेल तर इव्हेंच्युअली यू शुड reallocate your funds so that again you come back to your 25% आणि 75%. कॉन्झर्वेटिव्ह फंड्स कशाला म्हणायचं, तर जिथे 100% फिक्स्ड इन्कम आहे. मॉडरेट कशाला म्हणायचं, जिथे 30% इक्विटी 70% फिक्स्ड आहे. बॅलन्स फंड कशाला म्हणायचं, ज्याला 70% इक्विटी आहे आणि 30% फिक्स्ड इन्कम आहे. आणि अग्रेसिव्ह कशाला म्हणायचं, जिथे 100% इक्विटीच आहे, म्हणजे 100% रिस्क आहे, पण तिकडे गेनही करस्पॉन्डिंगली तितकाच आहे. हायर द रिस्क हायर इज द रिटर्न, लोअर द रिस्क लोअर इज द रिटर्न. हे जरी सत्य असलं तरी तेवढी रिस्क मी घेऊ शकतो का, हा विचार रिस्क ॲपेटाईटच्या दृष्टीने आपण केलेला असला पाहिजे. आणि म्हणून आय सेड यू हॅव टू रिबॅलन्स युअर गेन्स सो दॅट यू आर एबल टू कम बॅक टू युअर ओरिजिनल 25-75 जर इफ यू आर इन टू दॅट स्टेज. आता मुळात नॉलेज टू मूव्ह अहेड काय आहे, हाऊ कॅन आय इम्प्रूव्ह ऑन व्हॉट आय हॅव. माझ्याकडे असलेल्या गोष्टींना मला बेटर ऑफ कसं करता येईल, हा विचार मला सतावत राहिला पाहिजे. आहे ना, मी समाधानी आहे. जे 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 काय म्हणतो आपण त्याला, ठेवले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावं समाधान, ठीक आहे. पण ह्याचा अर्थ आपण फिनान्शियल लॉस सफर करत करत आहे त्याच ह्याच्यामध्ये राहिलं पाहिजे असं नाहीये. आपण ठेवलेला पैसा वाढू कसा शकतो, माझे गोल्स माझे टार्गेट्स अचीव कसे होऊ शकतात, हे बघणं, ह्याला म्हणायचं प्लॅनिंग. What strategies am I currently implementing to help achieve my goals? How tolerant am I to risk? Knowledge is power, but it's even more powerful for an educated investor. Finally, conclusion काय आहे? Asset accumulation and emergency funds are fundamental components of financial literacy. Of course, it comes after the protection and after the debt management. वरच्या दोन गोष्टी आहेत त्या, ऍसेट अक्युम्युलेशन कम्स फ्रॉम आयदर इमर्जन्सी फंड्स और इट कम्स फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. पण खालच्या दोन गोष्टी केलेल्या नसतील तर वरच्या दोन करण्याला काहीही अर्थ नाहीये. मी ऍज अ फिनान्शियल ॲडवायझर, ऍज अ टॅक्स अकाउंटंट, ऍज अ CPA, काय वाटेल ते म्हणा, आय एम व्हेरी कॉन्फिडेंट टेलिंग दिस टू यू. पहिल्या दोन गोष्टीला खूप महत्व आहे, आणि नंतर जेव्हा आपल्याकडे एक्सेस फंड्स आहेत, देन यू डू धिस. Funds are fundamental components of financial literacy. By understanding investment strategies and prioritizing savings for emergencies, you create a solid foundation for long life financial health and financial security to make yourself debt free and debt independent person. And with this, I come to my last slide, which is thank you so much all of you for taking your time. माझी कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन इथे आहे, निसंकोचपणे लिहून घ्या. कुठलेही प्रश्न असतील तर माझं सजेशन एवढंच असेल की व्हॉट्सअप करा मला आधी, की धनंजय बाबा तू माझा काहीतरी प्रश्न आहे, कुठली योग्य वेळ असेल. तुम्ही फोन केलात मी उचलला नाही, मग मी फोन केला तुम्ही उचलला नाही, ह्याच्यापेक्षा आपण एक टाइम शेड्यूल करू, केव्हाही करू शकेन मी तुमच्यासाठी. मेन्शन करा हवं मी गरजे मराठीमध्ये मी तुमचं सेशन ऐकलं, मला आवडलं नाही आवडलं, जे काय तुम्हाला लिहायचं असेल ते. आणि काय माझे काही 2-4 प्रश्न आहेत, कधी वेळ आपण बसून गप्पा मारूया, बोलूया निसंकोचपणे. या सगळ्या इन्फॉर्मेशनचा चांगला उपयोग करा, सांगितलेल्या टिप्सचा चांगल्या प्रकारे उपयोग करा. स्टार्ट युअर ओन बिझनेस, फिनान्शियल इंडस्ट्रीत यायचं तरी मला सांगा, आय विल बी एबल टू हेल्प यू ऑन दॅट ॲज वेल. आणि निसंकोचपणे मला संपर्क करा, लाजू नका, आणि सुखात आनंदात उर्वरित फिनान्शियल आयुष्य चांगल्या प्रकारे जगा. धन्यवाद. ग्रेट. थँक्यू धनंजय. आज
साधारण 12, 13, 15 जण एका वेळेस एका टाइमला होते. सो इट्स अ गुड अटेंडन्स आय वुड से, कन्सिडरिंग समर अँड नाईस वेदर आउटसाइड. बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि ॲज यू राईटली सेड, बरेच वेळ आपल्याला कमी पडतो. पण त्यातनं जेवढ्या काही गोष्टी आपल्याला सांगता येतील आणि समजून घेता येतील, त्याप्रमाणे मग आपण पुढचे सेशन्स त्याच्यावरती बेस करू शकतो. आपण काही क्वेश्चन साठी एक साधारण 5 ते 10 मिनिटं ठेवावीत असं मला वाटतंय, कोणाला काही प्रश्न असतील तर. जरी आपण लाईक ऑलरेडी वी आर 10 मिनिट्स लेट दॅन द शेड्यूल टाइम, पण स्टील वी कॅन गिव्ह अबाउट 10 मिनिट्स more for Sure. if anybody has any question. तुम्ही डायरेक्ट अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता किंवा यू कॅन रेज हँड अँड लाईक आस्क क्वेश्चन. सजेशन त्याच्यातलं एवढंच आहे, लेट द क्वेश्चन्स बी जनरल क्वेश्चन्स करेक्ट. रादर दॅन द स्पेसिफिक युअर ओन सिच्युएशन. ह्या सिच्युएशन मध्ये मी काय करू, कारण इट कॅनॉट बी एक्सप्लेन इन फ्रंट ऑफ एव्हरीबडी. दॅट इज फर्स्ट थिंग, कॉन्फिडेन्शियलिटीचा प्रश्न येतो. आणि दुसरं, तुमच्या सिच्युएशन मधलं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे होलिस्टिक अप्रोच इज रिक्वायर्ड. तुमच्या इतर अनेक गोष्टी ज्या समजून घेतल्याशिवाय त्याच्यावरती हे सोल्युशन सांगणं कठीण जाईल. पण जनरल प्रश्न कुठलेही काही असतील, कशाबद्दल स्पेसिफिक तुम्हाला विचारायचं असेल, तर फील फ्री टू आस्क मी. आय विल बी मोर दॅन हॅपी टू आन्सर एनी ऑफ द क्वेश्चन्स. ओके. सो कोणाला काही प्रश्न आहेत का? प्रश्न कोणाला नाही आहेत याचा याचा अर्थ याचा एकच सगळ्यांना सगळं समजलंय किंवा एक्झॅक्ट आयदर सगळ्यांना सगळं समजलं किंवा सगळंच डोक्यावरून गेलं, त्याच्यामुळे प्रश्न काय विचारणार. कुठलीही सिच्युएशन असेल तरी फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी, डोंट वरी. मगाशी मिलिंदने सांगितल्याप्रमाणे आपला मागच्या वेळेसचा जो वेबिनार होता त्याचं रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे. आणि जर कोणाला ते हवं असेल तर त्याची लिंक आपण शेअर करू शकतो. तसंच ह्या वेबिनारचं पण रेकॉर्डिंग काही दिवसामध्ये आपल्या गरजे मराठी कॅनडा चॅप्टरच्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल असेल. आजच्या डिस्कशनमध्ये एक प्रश्न आलाय हां, पलुसकरांकडनं. हं. पलुसकर विचारत आहेत की कॅन यू प्लीज एलॅबोरेट मोर ऑन युनिव्हर्सल लाईफ? Absolutely. That is one of the great options that we have in Canada. तुम्ही कदाचित ऐकलं असेल, इंडियामध्ये युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी नावाचा, युलिप नावाचा एक प्रकार आहे, युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचा पूर्वी. दॅट हॅज कम फ्रॉम आवर युनिव्हर्सल लाईफ. युनिव्हर्सल लाईफ इज नथिंग एल्स बट अ कॉम्बिनेशन ऑफ इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट्स. Up to the time, generally I would say up to the time of retirement, continue to put the best possible money into the insurance. म्हणजे काय, तुम्ही एक ठराविक प्रीमियम तुम्ही जर सिलेक्ट केलात, समजा एक $500 एखाद्याने मंथली प्रीमियम सिलेक्ट केला, तर त्याच्यातला एक छोटासा पोर्शन हा कॉस्ट ऑफ इन्शुरन्सला जातो आणि उरलेले सगळे पैसे तुमच्या नावाने तुम्ही जिथे सांगाल तिथे इन्व्हेस्ट केले जातात. त्या कंपनीकडे जे काही फंड्स आहेत त्या फंड्स पैकी तुम्ही कंपनीला सांगायचं की हे 4 अतिशय उत्तम फंड्स माझ्यासाठी आहेत, तर ह्या फंड्समध्ये भले तुम्ही 25%, 30%, 30% आणि जे काय उरलेले पर्सेंटेज आहेत ते अशा प्रकारे ते डिस्ट्रीब्यूट करा, किंवा 25, 25, 25, 25 चारही फंड्समध्ये 25% टाका. तर तुमचे जे दर महिन्याचं इन्स्टॉलमेंट असेल त्याच्यापैकी तुमचा कॉस्ट ऑफ इन्शुरन्स टू कव्हर यू फॉर से 1 मिलियन 2 मिलियन जे काय कव्हरेज असेल ते, त्याच्यासाठी लागणारा कॉस्ट ऑफ इन्शुरन्स हे 500 ते घेतलं जाईल आणि उरलेले सगळे पैसे तुमचे इन्व्हेस्ट होत राहतील. आणि ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे ग्रो होते डिपेंडिंग अपॉन व्हॉट फंड्स यू सिलेक्ट. आणि दॅट ग्रोथ बिकम्स ॲब्सोल्युटली टॅक्स फ्री, डज नॉट गेट ॲडेड टू युअर इन्कम. आणि जेव्हा तुम्ही जाता त्यावेळी तिकडे 2 ऑप्शन असतात, आयदर इट कॅन बी अ फेस अमाऊंट और इट कॅन बी अ फेस अमाऊंट प्लस फंड. I will be able to elaborate it more with the illustration. If somebody wants to talk to me, connect with me, I can sit with him and go through the entire illustration and explain to you best option for that purpose. Okay, so it's a combination of insurance and investment, and the entire money that you have invested becomes tax free to your beneficiaries 100%. Ash, if you want to connect with me, I will send you my calendar link. We can schedule a time and then we can talk about it more.
थँक्यू धनंजय. स्मिता नाझीकरांचा एक प्रश्न आहे. इज इट रेकमेंडेड टू डू प्रीपेमेंट ऑफ युअर होम मॉर्गेज बिफोर अमोर्टायझेशन पिरियड? It is a very general आणि व्हेरी टिपिकल क्वेश्चन आय वुड से. सिम्पल लॉजिक त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला मॉर्गेज रिपेमेंट, अर्ली प्रीपेमेंट करणं हे एखाद्याचं टेम्पटेशन असू शकतं. पण जर तुम्हाला 3%, 4%, 5% जरी तुम्हाला तुमचं लोन मिळत असेल, तुमच्या लोनवरती तितका इंटरेस्ट असेल आणि तुम्ही सहजगत्या जर 10%, 11%, 14% इन्व्हेस्टमेंट्सवरती मिळवू शकत असाल, तर ते मॉर्गेज प्रीपेमेंट करून तुम्ही काय साध्य करताय? मॉर्गेज प्रीपेमेंट करून तुम्ही तुमचे 4% त्याच्यावरचा इंटरेस्ट वाचवताय, पण त्याच्या बदल्यात तेच पैसे इन्व्हेस्ट करून 11% मिळू शकले असते किंवा 10% मिळू शकले असते, ते तुम्ही गमावताय. त्यामुळे आपल्याला अचानकपणे फ्लेक्झिबलचं, अरे फिक्स झालं, फिक्स फ्लेक्झिबल सगळे थांबवून जातात. ठीक आहे, इंटरेस्ट तुम्हाला जास्त भरायला लागतोय, त्याच्यामुळे तुमचं बजेट कोलॅप्स होत आहे, सगळ्या गोष्टी मला समजतात. पण जेव्हा एखादा माणूस प्रीपेमेंटचा विचार करत असेल, तर प्रीपेमेंटला तुम्ही जे काही पैसे टाकणार आहात, ते पैसे तुम्ही कुठेतरी इन्व्हेस्ट करून जर त्या इंटरेस्टपेक्षा जास्त कमवू शकत असाल, तर आय वुड नॉट थिंक इट विल बी ॲडवायझेबल फॉर यू टू मेक द प्रीपेमेंट. आणि पुन्हा त्या प्रीपेमेंट विदिन द लिमिटच तुम्हाला करायचे, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही जाऊ शकत नाही. अदरवाईज बँक इज गोइंग टू चार्ज यू द पेनल्टी फॉर पेइंग एक्सेस मनी डाऊन. आय थिंक दॅट हॅज आन्सर्ड द क्वेश्चन. अजून कोणाला काही प्रश्न आहे का? Otherwise, I would request Milind to propose vote of thanks. Sure. Thank you. It's my privilege. धन्यवाद धनंजय दादा. गरजे मराठी कॅनडाच्या चॅप्टरच्या वतीने मी आपल्या आजच्या सेशनच्या बद्दल तुमचे अतिशय मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ॲसेट अक्युम्युलेशन अँड इमर्जन्सी फंड्स हा विषय एवढा सुंदर होता की त्यामुळे आय वॉज एक्सपेक्टिंग की याच्यापेक्षा अजून जास्त लोक येतील, पण मे बी जसं मेंद्याने सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे प्रॉबेबली समर 8 PM टाइम इज नॉट सुटेबल. सो आपण हे जेव्हा युट्यूबवरती याचा सगळ्या व्हिडिओ टाकू त्या आय एम प्रेटी शुअर की याच्यावरती जास्तीत जास्त व्ह्यूज आपल्याला मिळतील आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे याच्याबद्दल नक्कीच क्वेरीज येतील. जसं की आपण मगाशी म्हटलं होतं की मागचा एक सेशन जो तुम्ही पहिला घेतला होता तर त्याच्याला म्हणजे लाईक इस्टेट प्लॅनिंगच्या बद्दलचा, त्याच्यामध्ये मी नव्हतो त्या दिवशी अनफॉर्च्युनेटली. सो डेफिनेटली आजचं तुम्ही जे काही सगळं सांगितलं ते बघितल्यानंतर मला तो सेशन बघण्याची अत्यंत निकड गरज निर्माण झालेली आहे. आजच्या ओव्हरऑल सेशनमध्ये तुम्ही जी काही डिटेलमध्ये माहिती सांगितली त्याच्याबद्दल मी फक्त असं म्हणू शकतो की लाईक तुम्ही ओव्हरऑल इस्टेट प्लॅनिंग किंवा त्या संदर्भातले असणारे जे धोके वगैरे आहेत, ज्या त्याच्यामध्ये असणाऱ्या म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्या अनुषंगाने आपल्याला असं वाटत असं की लाईक आपल्याकडे 4 पैसे आहेत जे आपल्यानंतर आपल्या मुलांना बाळांना मिळणार आहेत, पण ते मिळतीलच याची गॅरंटी नाही. मग त्या दृष्टिकोनातनं कसं आपण प्लॅनिंग करायला पाहिजे. त्याच्यानंतर इमर्जन्सी म्हणजे काय, कुठकुठच्या प्रकारच्या इमर्जन्सी आपल्याला येऊ शकतात, त्याच्यासाठीचं आपण कसं प्लॅनिंग केलं पाहिजे हे तुम्ही प्रॉब्लेम पण एक्सप्लेन करून सांगितलात आणि त्याच्यावरचे उपाय पण. त्याच्यासाठी मी म्हणेन की तुम्ही 4 गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या होत्या मेनली. तर त्याच्यामुळे म्हणेन मी की लाईक त्याची तुम्ही एक चतुसूत्री सांगितली आणि ओव्हरऑलच हे संबंध जे सेशन होतं की लाईक आर्थिक साक्षरता, लोक शिकलेली भरपूर असतात परंतु आर्थिक साक्षरता जी असणं आवश्यक आहे ती लोकांकडे तेवढी नसते. आणि जेव्हा मी लोक म्हणतो त्याच्यात मी पण आलो. तर त्यामुळे हा संबंध सेशन हा एक त्या दृष्टिकोनातनं आपल्या सगळ्यांच्या ज्ञानामध्ये भर घालणारा आणि सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये एक प्रकारचं झणझणीत अंजन घालणार आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की आपण कुठे आहोत. प्रत्येकाने आपापली फायनान्शियल सिच्युएशन बघायला पाहिजे. ती आजच्या तुमच्या सेशनमध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे असेस करून आता मग ह्यापुढे तरी निदान आपल्याला काय पद्धतीने त्याचं प्लॅनिंग करता येईल, ह्या सगळ्या दृष्टीकोनातून आजचा सेशन तुमचा अतिशय मार्गदर्शन आणि मोलाचा होता. त्यामुळे तुम्ही हा जो वेळात वेळ काढून हा सगळं सेशन कंडक्ट केलात त्याच्यासाठी तुम्हाला हे सगळे क्लिप्स बनवण्यासाठी त्याच्या पीपीटी बनवायला याच्या आधी भरपूर वेळ खर्च करायला लागला असेल. त्यामुळे हा फक्त 1 तास 1.5 तासच नाहीये, याच्या आधी कित्येक वेळ तुमचा प्रिपरेशन मध्ये गेला असणार आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी जीएमजी कॅनडाच्या तर्फे आणि हा उपस्थित सर्व मंडळींतर्फे प्लस जे युट्यूबवरती नंतर हा सगळे सेशन बघणार आहेत त्या सगळ्यांच्या वतीने ऍडव्हान्समध्येच आपले मनपूर्वक धन्यवाद. माझे विचार मांडायला दिल्याबद्दल गरजे मराठीचे आणि अर्थात तुम्ही सगळे वेळ काढून आलात. जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे उन्हाळा लोकांच्या दृष्टीने पैसे खर्च करण्याचा सीझन आहे.
पण इथे आपण पैसे वाचवण्याचा, पैसे साठवण्याचा, पैसे वाढवण्याचा विचार करतोय. त्यामुळे ज्यांना खर्चावरती भर द्यायचा ते इकडे नव्हते, आणि ज्यांना पैशाचं महत्त्व कळतंय किंवा पैशाचा पुढचा भवितव्यासाठी कसा उपयोग करायचा आहे हे मनापासून वाटतंय, ती मंडळी आज इकडे हजर राहिली. आपल्या सगळ्यांचे पण धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.